खडकवासला धरणातून हवेली, दौंड, बारामतीसह इंदापूर तालुक्याला पाणी दिलं जातं. परंतु या उन्हाळ्यामध्ये इंदापूर तालुक्यातल्या जनतेला त्यांच्या हक्काचं पाणी मिळालं नाही. कालवा समितीच्या नियोजनानुसार 12 मे रोजी इंदापूरसाठी आवर्तन दिलं जाणार होतं. मग असं काय घडलं की इंदापूरच्या जनतेला पाणी मिळालं नाही? हे पाणी न मिळाल्यामुळं इथल्या शेतकऱ्यांचं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. या कालव्यावरील बहुतांश शेतीमध्ये ऊस पीक हे प्रमुख पीक आहे आणि हे पाणी न मिळाल्यामुळं ऊस अक्षरशः जळून गेला. मिनिमम अगदी 5 लाख रुपयापासून ते 25-30 लाख रुपयांपर्यंत एकेका शेतकऱ्याचं नुकसान झालं. ऊसाचं एक पीक गेलं तर शेतकरी 2 वर्ष त्यातून बाहेर येत नाही. त्यामुळे हिशोब जर याचा मांडला तर केवळ इंदापूर तालुक्यातल्या या शेतकऱ्यांना 12 मे रोजीचं त्यांचं हक्काचं पाणी न मिळाल्यामुळं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालं. आता या नुकसानीला जबाबदार कोण? इंदापूरच्या जनतेला त्यांच्या हक्काचं पाणी मिळालं नाही. मग हे हक्काचं जे पाणी आहे इंदापूरचं, ते दिलं तरी कुणाला? कालवा नियोजन समितीनं ठरवल्यानंतरही त्या आदेशाचं पालन अधिकाऱ्यांनी का केलं नाही? आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? इंदापूर तालुक्याचे आमदार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे युवा नेते प्रवीण माने यासह अन्य नेत्यांना इंदापूरच्या हक्काचं पाणी पळवून नेत असताना ते रोखण्यामध्ये अपयश का आलंय? असे अनेक प्रश्न आज घडीला पडलेले आहेत. आणि तालुक्यात यासंबंधी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यासंबंधीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरानं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, इंदापूरच्या शेतकऱ्यांनी 12 मे रोजीच्या पाण्याचं आवर्तन मिळावं म्हणून अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यावर हो, पाणी सोडण्यात येईल एवढंच काय ते आश्वासन सिंचन भवनच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना मिळालं. पण पाणी काही सोडलं गेलं नाही. शेतकऱ्यांनी 2 वेळा पाण्यासाठी पुण्यातील या सिंचन भवन समोर आंदोलन केलं. दुसऱ्या आंदोलनाच्या वेळी तर म्हणजे जे 25 मे रोजी जे आंदोलन झालं त्याला इंदापूर तालुक्याचे आजी माजी भाग्य विधाते अर्थात आमदार, विद्यमान आमदार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी सिंचन भवनला भेट दिली. आंदोलनात हे दोन्ही नेते सहभागी झाले होते. इंदापूर तालुक्यातील तिसरे नेते ज्यांना आमदार व्हायचंय ते भाजपचे नेते प्रवीण माने यांनी तर या आंदोलनाकडे पाठच फिरवली. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या इतक्या महत्वाच्या प्रश्नासंबंधी, समस्येसंबंधी झालेल्या आंदोलनाला त्यांनी खरं तर यायला हवं होतं. कारण प्रमुख पक्षाचे ते युवा नेते आहेत, सत्तेत असलेले. ते न आल्यामुळं इंदापूर तालुक्यात आता वेगळीच चर्चा सुरू झाली. भारतीय जनता पार्टीला 2029च्या निवडणुकीत इंदापूरची जागा जिंकायची आणि त्यासाठी विद्यमान आमदारांवर नाराजी वाढवण्यासाठी इंदापूरच्या आवर्तनाचं नियोजन बिघडवलं गेलं. जेणेकरून पाणी न मिळालं म्हणजे त्यामुळं मग शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढेल. शिवाय सध्या विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत. पाणी न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये जी नाराजी वाढेल, ती या दोन्ही नेत्यांच्या विरोधात वाढेल आणि त्याचा फायदा हा भाजपला घेता येईल असं राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. आता यात तथ्य असेल तर या 2 आजी-माजी आमदारांनी इंदापूरच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून आक्रमक भूमिका घेणं अपेक्षित होतं. ते मात्र यावेळी झालेलं दिसलं नाही. 25 मे रोजीच्या सिंचन भवनासमोरील आंदोलनावेळी दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील हे हजर होते. भरणे हे सध्या कृषी मंत्री आहेत, तर पाटील यांनाही 20 वर्ष मंत्रिपदाचा अनुभव राहिलेला आहे. त्यामुळे संबंधित खात्याचे मंत्री राधाकृष्ण पाटील व जिल्हाधिकाऱ्यांशी आंदोलनाच्या ठिकाणावरूनच फोन करून बोलणं सहज शक्य होतं या दोघांना. परंतु त्यांनी या दोघांशी बोलणं झाल्याचं सांगून संबंधित खात्याचे अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याशी त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन बोलणं केलं, बैठक केली आणि त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 3 जून नंतर इंदापूरला पाणी सोडलं जाईल असं शेतकऱ्यांसमोर येऊन जाहीर केलं. पण हा प्रश्न जो आहे तो की जे 12 मे रोजीचं इंदापूरचं आवर्तन ताबडतोब द्यावं म्हणून जे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, ते पाणी मिळवून देण्यामध्ये हे दोन्ही नेते असमर्थ ठरले. त्यांना त्यामध्ये यश आलं नाही आणि ज्या व्यक्तीनं इंदापूरच्या शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी सुरुवातीपासून आवाज उठवला, उपोषण केलं, धरणं आंदोलन केलं, ज्यांच्या
आंदोलनाची दखल घेत तालुक्यातील हे आजी-माजी आमदार, मंत्री एकत्र येऊन आंदोलनामध्ये सहभागी ज्यांना व्हावं लागलं, त्या सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांना मात्र चर्चेच्या या वेळी जी झाली चर्चा त्यामध्ये विचारातच घेतलं नाही. हे वास्तव आंदोलनाच्या ठिकाणी दिसून आलं. अखेर शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर खारतोडे यांनाही त्यांचं आंदोलन स्थगित करावं लागलं. एक बाब इथं अतिशय प्रकर्षानं दिसून आली, ती म्हणजे तालुक्याचे नेते ठाम भूमिका घेण्यामध्ये असमर्थ दिसले. इंदापूरचं पाणी कुणी पळवलं या विषयावर आम्ही कोणावरही टीका करणार नाही, त्यांच्यावर आम्ही बोलणार नाही, अशी भूमिका दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोन्ही आजी-माजी आमदारांनी घेतल्याचं पाहून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मात्र आश्चर्य वाटत होतं. आपल्या हक्काचे मतदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, त्यांच्या शेतीसाठी, त्यांच्या भल्यासाठी ठाम भूमिका न घेणाऱ्या इंदापूरच्या या नेत्यांवर कुणाचा दबाव होता? त्यांना कुणाची भीती वाटत होती? इतकी बोटचेपी भूमिका ते का घेत होते? हे समजलं नाही. खरं म्हणजे ज्यांच्या जीवावर राजकारण अवलंबून आहे, त्या मतदार असलेल्या शेतकऱ्यांचं हजारो कोटींचं नुकसान होत असताना, या नेत्यांनी तत्काळ भूमिका घ्यायला हवी होती. आधीच पिकं जळून गेली आहेत. आता त्यात आणखी 10 दिवस पाणी लांबणार. मग शेतकऱ्यांच्या हाती काय राहणार आहे? या आंदोलनातून, या 2 वेळच्या आंदोलनातून खरं तर या तोडग्यातून शेतकऱ्यांना नक्की काय मिळालं? याचा अनेक प्रश्न हे सगळं ऐकल्यावर आता पडतायत. माशी कुठे शिंकली आहे? कोणी बोटचेपीत भूमिका घेतली आहे? राज्यामध्ये कृषी मंत्री असलेले दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे विद्यमान आमदार आहेत. त्यांना 3 वेळा आमदार म्हणून इंदापूरच्या याच शेतकऱ्यांनी निवडून दिलंय. त्यानंतर ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री झाले आहेत. सध्या ते कृषी मंत्री आहेत. हर्षवर्धन पाटील यांनाही 4 वेळा याच जनतेनं निवडून दिलंय. ते देखील तब्बल 20 वर्ष मंत्री होते. इंदापूरच्या शेतकऱ्यांनी, इथल्या जनतेनं भरभरून दिलेलं असताना आज त्यांच्या हक्काचं पाणी कुणीतरी येतो आणि घेऊन जातो, तेव्हा या नेत्यांना राग का येत नाही? तुम्ही समोरच्याचं साधं नाव देखील उच्चारायला तयार होत नाही. कशाची भीती वाटते यांना? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागलेत. अधिकाऱ्यांशी बोलताना तुमचा स्वर दाबला जातोय. विद्यमान आमदार कॅबिनेट मंत्री असताना आणि माजी आमदार 20 वर्ष मंत्री राहिलेले असताना तुमचा अधिकाऱ्यांवर वचक नसावा. आणि जे तिसरे जे नेते आहेत, जे इंदापूरचे आमदार आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत, जे भाजपचे युवा नेते आहेत प्रवीण माने, ते तर आलेच नाहीत. ही बाब आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पटली नाही. इथे एक गोष्ट सर्वांनी नीट समजून घेतली पाहिजे. इंदापूरचे शेतकरी वाढीव पाणी मागत नव्हते. ते दौंड तालुक्याचं किंवा बारामती तालुक्याचं देखील पाणी मागत नव्हते. अत्यंत न्याय मागणी या इंदापूरच्या शेतकऱ्यांची होती. 12 मे रोजीचं हक्काचं आवर्तन जे मिळालं नाही त्यांना, ते द्या. एवढी साधी आणि सरळ सोपी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मुळात म्हणजे कालवा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हे पाण्याचं नियोजन होत असतं. त्या बैठकीतील निर्णयानुसारच 12 मे रोजी इंदापूर तालुक्याला उन्हाळी पाण्याचं आवर्तन दिलं जाणार होतं. मग का दिलं नाही? हाच प्रश्न शेतकरी उपस्थित करतात. कारण त्यावेळी बारामती आणि दौंडला पाणी चालू आहे. मग इंदापूरला का नाही? इंदापूरचे आमदार जे कृषी मंत्री आहेत, त्यांच्या नेत्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री आहेत. प्रवीण माने भारतीय जनता पार्टीत आहेत. त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. हर्षवर्धन पाटील 20 वर्ष मंत्री राहिलेले आहेत. इंदापूर तालुक्यातील या नेत्यांचं इतकं सगळं जबरदस्त नेटवर्क असताना कोणी कुरघोडी केली आणि इंदापूरचं हक्काचं पाणी पळवलं? असा प्रश्न विचारला जातोय. आमदार रोहित पवारांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून जानाई सिरसाईमधून बारामती तालुक्याला पाणी नेण्याची चर्चा होते. तसंच दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यात पाणी दिलं. हे शेतकरी बोलत असताना इंदापूरचे नेते मात्र कोणाचंही नाव घेत नाहीये. ते कुणाला घाबरतायत? या संबंधी आता चर्चा होते. खरं म्हणजे बारामतीला पाणी नेलं आणि दौंडला पाणी दिलं. म्हणून दुसऱ्यांच्या आमदाराला नावं ठेवण्यापेक्षा ते जसे त्यांच्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी नेत आहेत, त्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. म्हणजे खरं तर रोहित पवार आत्ता बारामतीचे आमदार नाहीयेत, परंतु चर्चा मात्र त्यांनी पाणी नेल्याची आहे. तसं इंदापूरच्या या नेत्यांनी देखील त्यांच्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी न्यायला हवं होतं. त्यासाठी ठाम भूमिका घ्यायला हवी होती. लढण्याची तयारी दाखवायला हवी होती. आता येणाऱ्या 30 जून नंतर इंदापूरला पाणी सुटेल असा निर्णय जाहीर केला असला तरी त्यावर शेतकऱ्यांचा विश्वास नाही. कारण अधिकाऱ्यांनी त्यांना अशी आश्वासनं अनेकदा दिली आहेत आणि ती पाळलेली नाहीये.
शिवाय 3 जून नंतर जर पाऊसच झाला, तर कालव्याच्या पाण्याची गरजच राहणार नाही. आणि नाही पाऊस झाला, तर मात्र पिण्याच्या पाण्यासाठीचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे. त्यानंतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर कोणते निर्णय त्यावेळी घेतले जातील, हे आत्ताच आपण सांगू शकत नाही. त्यामुळे इंदापूरला पाणी सुटणार, पाणी मिळणार की नाही, हे 3 जून नंतरच समजेल. तोपर्यंत तरी इंदापूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडलं गेलंय, हे वास्तव आता नाकारता येणार नाही. आता पुढं काय-काय घडेल त्यावर आपण लक्ष ठेवून राहू. तुमच्यापर्यंत याविषयीच्या संदर्भातील जे विश्लेषण आहे ते आम्ही घेऊन येत राहू. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. धन्यवाद.